सुगरण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण मस्त अशी इन्स्टंट जिलेबी कशी बनवायची ती पाहणार आहोत। आता नुकतेच गौरी गणपती येणार आहे। गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी किंवा गौरीच्या प्रसादासाठी तुम्ही ही जिलेबी बनवू शकता। अगदी कुरकुरीत अशी मस्त ही जिलेबी घरी तयार होते। अगदी कमी साहित्यात घरातले 2-3 साहित्य वापरले तर ही मस्त अशी हलवाई स्टाईल जिलेबी आपण आपल्या घरी सहज बनवू शकतो। तर आपण अगोदर जिलेबीसाठी लागणारा पाक बनवून घेऊयात। तिथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी। ही साखर भिजेल इतपतच पाणी आपण ह्या साखरेत घालून घेऊयात आणि आपल्याला इथे 1 तारी पाक करायचा आहे। आता ही सर्व साखर आपण हलवून घेऊयात म्हणजे साखर वितळली जाईल। तिथे पाहू शकता साखर आपली पूर्णपणे वितळलेली आहे। आता ह्यामध्ये मी 1 लिंबाचा रस घालणार आहे। लिंबाचा रस ह्यासाठी की जी साखरेमध्ये काही घाण असते, कधी कधी आपण पाक करतो तर आपला पाक काळा दिसतो, तर तसा दिसत नाही। तो छान असा इथे पाहू शकता असा ट्रान्सफर झालेला आहे आणि साखरेवरची पूर्ण जी काही घाण असते ती वर निघून येते आणि पाक आपला आळतही नाही। तर आपला पाक तयार होते तोपर्यंत आपण इथं जिलेबीचं बॅटर बनवून घेऊयात। इथे मी 1 वाटी मैदा घेतलाय, तो व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर लागणार आहे। इथे तुम्ही पोहे खायचा जो चमचा असतो त्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर घेऊ शकता। तिथे तुम्ही पाहू शकता पाक हे आपला तयार झालेला आहे। आता तो आपण चेक करूयात, तो आपला 1 तारी पाक झालेला आहे का नाही। तर थोडासा आपण बोटावरती घेऊन तो चेक करायचा आहे। तिथे पाहू शकता तार आपली तयार छान अशी तयार झालेली आहे। तर ह्यामध्ये आपण आता पोहे खायचे 2 चमचे दही घालायचे। दही आपलं घट्ट असावं आणि आंबट असायला हवं। 1 चमचा रिफाइंड ऑइल। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे। खायचा कलर जिलेबीचा आणि थोडासा कलर आपण ह्या पाकातही घालणार आहे म्हणजे जिलेबीला आपल्या असा मस्त असा उठून कलर दिसतो। ते पाहू शकता पाकालाही छान कलर आलेला आहे। आता हे सर्व व्यवस्थित आपण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मला अर्धी वाटी पाणी लागलेलं होतं। पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करून आपण हे पाणी घालायचं आहे, कारण की आपल्याला हे पीठ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही करायचं। आपली जिलेबी व्यवस्थित तेलात सुटेल इथपर्यंत हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे पाहू शकता। आता हे आपण बीटरच्या साहाय्याने मेल्ट एकदम हे करून घेऊया, त्याच्या गाठी मोडून घेऊयात। 5 मिनिटं मी बीटरने हे फिरून घेतलं होतं, त्याच्यामुळे सर्व गाठी मोडल्या जातील आणि एक छान अशी फाईन पेस्ट आहे जी तयार झाली। तुम्ही पाहू शकता एकदम अशी आपल्या ज्या पिठाला चकाकी आलेली आहे। आता इथे मी जे आपण केकची बॅग असते जी पाइपिंग बॅग ती घेतलेली आहे, त्यात हे मी घालून घेणार आहे। तुम्ही एखादी आपली कॅरी बॅग असेल त्यालाही होल करून जिलेबी पाडू शकता। त्यात इथं आपल्याला पाहिजे तेवढं हे बॅटर घालायचं आहे पाइपिंग बॅगमध्ये। आता हे सर्व आपण व्यवस्थित हे करू। आता ह्याला कट देऊन घ्यायचा आपल्याला, ज्याप्रमाणे जिलेबी हवी पातळ जाड त्यानुसार मी इथे कट दिलेला आहे। आता इथे पाहू शकता तुम्ही खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही ठेवलेली। आपल्या इथं तेलही तापलेलं आहे। शक्यतो जिलेबी करताना पॅनचा वापर करायचा म्हणजे जिलेबी आपल्याला व्यवस्थित घालता येते। जिलेबीला असा कुठला आकार नाही, तुम्ही कशीही आकार देऊ शकता, ती छानच होते। तर इथे मी जिलेबी करताना गॅस थोडा बारीक ठेवला होता, पण गॅस बारीक न ठेवता तो फुल ठेवायचा म्हणजे जिलेबी दोन्ही साईडनी छान अशी फुलते। तर ते तुम्ही पाहू शकता मस्त अशी क्रंची अशी ही जिलेबी झाली आहे। हे बघा लगेच तुटते ती, म्हणजे आपली जिलेबी छान अशी तळून झालेली आहे। आता ही गरम गरम जिलेबी आपण पाकात टाकून घ्यायची आहे। आता त्याचप्रमाणे आपण दुसरीही करून घेऊ। तुम्हाला ज्याप्रमाणे आकार द्यायचा त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता।
आणि एकदम झटकीपट होते, अजिबात वेळ लागत नाही. अगदी हलवाई स्टाईल अशी ही क्रंची जिलेबी घरी होते आणि टेस्टलाही तेवढीच छान लागते. फक्त इथे दही आपलं आंबट असायला हवं, म्हणजे जिलेबीला एक मस्त असा आंबट गोड स्वाद येतो. आता इथे पाहू शकता मस्त अशा आपल्या ह्या जिलेब्या होत आहेत. आणि एवढ्या एका वाटीत एक डिश जिलेबी होते. तुम्ही गौराईंच्या समोर मांडण्यासाठी किंवा गणपतीच्या प्रसादासाठी, गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी ठेवू शकता. मस्त अशा ह्या जिलेबी होतात. आणि जेव्हा आपण एखादा पदार्थ घरी करतो तर त्याचा करण्याचा आनंद हा वेगळाच असतो. तर ह्या गणपती बाप्पांना ह्यावेळेस अशी जिलेबी नक्की करून प्रसादाला ठेवा. मस्त अशा क्रंची होऊन द्यायच्या, खूप घाई करायची नाही. पाकात व्यवस्थित ह्या जिलेबी आपण डीप करायच्या. तुमच्याकडे एखादा पसरट भांडा असेल तरी हा पाक त्यात ठेवला तरी चालेल. आता सर्व जिलेबीवर मी ह्या पाक घालून घेते. आणि तुम्ही पाहू शकता इथे लगेच त्या तुटतात, ते पाहू शकता एवढ्या क्रंची झालेल्या आहेत. छान असं वरनंही मी त्याच्यावर पाक टाकून घेते, म्हणजे व्यवस्थित जिलेबी आतमध्येपर्यंत हा पाक मुरला जाईल. आणि इथे पाक तुम्हाला कमी वाटत असेल, पण जेवढा आपण जे पीठ बनवले जिलेबीसाठी त्यासाठी हा एक वाटीचा पाक पुरे होतो. त्या सर्व जिलेबी काढून मी एका चाळणीत ठेवल्यात, म्हणजे जे एक्स्ट्राचं जे आपला पाक आहे तो खाली पडेल. तर इथे पाहू शकता सर्व जिलेबी काढून ठेवायच्यात आणि मस्त अशा क्रंची कुरकुरीत जिलेबी गरमागरम घरच्या घरी तुम्ही खाऊ शकता बनवून. अगदी इन्स्टंट 15 मिनटात ही होते. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.